नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. आज खरोखरच महाराष्ट्रासाठी लाजिरवाणा दिवस आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा काळा दिवस आहे. कारण मोदी सरकारने आज आपली औकात दाखवली आणि हे दाखवून दिलं की शेतकऱ्यांचा कळवाळा, गोरगरीब, भूमिपुत्र वगैरे हे सगळे शब्द फक्त निवडणुकीच्या वेळीच तोंडातून निघतात. वास्तविक ते कोणाचं सरकार आहे, कोणासाठी सरकार आहे, ते आता तुम्ही ठरवायचं आहे. शेतकऱ्यांनी आपले भोग भोगावे. पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं तर सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई करून दिली जाणार नाही. थोडीफार मदत मिळते, ती मदतीनं नुकसान भरपाई होणार नाही. शेतकऱ्यांनी नुकसानाची सवय लावून घ्यावी. हे कोणी पागलखान्यातनं सुटलेला माणूस बोलत नाही. हा स्वतःला शेतकरी म्हणणारा, शेतकऱ्याचा कैवारी, हा भाजपाचा निर्लज्ज नेता, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष पाशा पाटील म्हणजे पाशा पटेल, हा धाराशिव मध्ये शेतकऱ्यांना सांगतो, कधी अतिवृष्टी होते, कधी अनावृष्टी होते, कधी गारपीट होते, कधी काय होतं, कधी काय होतं. 365 पैकी 322 दिवस शेतकरी संकटातच असतो. जागतिक वातावरण तापमानामुळे निसर्गाचा लहरीपणा वाढलेला आहे. त्यामुळे ते तुमची भोगच आहे, तुम्हाला भोगावं लागणार. तर सरकार काय करणार? सरकारकडनं मदतीची अपेक्षा नका लावू. तुम्ही नुकसानाची सवय लावा. जर हेच तुम्हाला सांगायचं असलं तर निवडणुकीच्या वेळेला का भाजपाचे नेते यावेळेला काळं तोंड करून फिरत होते? पंतप्रधान नरेंद्र मोदी चाय पे चर्चा या विदर्भात येऊन मला एक वेळा सत्तेत येऊ द्या, तुम्ही विसरून जाल आत्महत्या करणं. रोजच करावे लागेल बाबा, त्याचा म्हणण्याचा अर्थ तो होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासमोर हे 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 करत फिरतात हे पाशा. मी कर्जमाफी करणार. आता पैसे नाही, कसं करू? पंतप्रधान त्याच्या घरी कधी सोयाबीनची शेती केली की माहित नाही, पण सोयाबीनला मी 6,000 रुपये भाव देणार. का रे बाबा? कुठं? फक्त बोलाची भाजी, बोलाचाच भात. जिभेला हाड नाही म्हणून काही बोलायचं? शेतकऱ्यांनी काय त्यांची भोग भोगावे? तुम्हाला सत्तेत बसवलं याचे भोग आम्ही भोगतोय. आम्हाला लज्जा आहे हो म्हणून आत्महत्या करतात. हे महाराष्ट्रातल्या विधानसभेतले आकडे आहेत. जानेवारी टू मार्च 2025 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि मार्च एप्रिल या 2 महिन्यात 479 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा आकडा विधानसभेचा आहे, माझा नव्हे. पण शेतकरी मेले तर मेरे लिए मरे क्या असं म्हणणारा पंतप्रधान जर वर बसलेला असेल तर पाशा पटेलकडनं काय अपेक्षा करावी दुसरी? मला आठवतं एबीपीच्या एका कार्यक्रमात माझ्या याच्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह गृहमंत्री म्हणाले होते, जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की किसानों की आत्महत्या कब रुकेगी, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, ये प्रोग्राम लाइव दिखाना, इसको काट छट मत करना. मैं किसान भाइयों से रिक्वेस्ट करता हूं, इतने साल आपने कांग्रेस को दिए, अब हमको कुछ 5 साल दीजिए सिर्फ.
इमीडिएटली मैं आत्महत्या नहीं रोक सकता, लेकिन इन 5 सालों में आपके लिए रास्ते, 24 घंटे की बिजली, सस्ता पानी, सस्ता खाद, सस्ता बीज, भंडारण की व्यवस्था, अंतर्राष्ट्रीय मार्केट आपको उपलब्ध करवाऊंगा, फूड प्रोसेसिंग पे जोर दूंगा। इन 5 साल में मैं ये व्यवस्था कर दूंगा कि आप भूल जाओगे और इस देश का किसान सबसे खुशहाल होगा। मी चुप राहिलो, टाळ्या वाजवल्या मी। 11 वर्ष झालीत ना, किती वर्ष द्यायची तुम्हाला? करा ना, जीएसटी खत्म करा ना। शेत की औजार, शेत की औषधी, खाद, बियाणं, जीएसटी खत्म करा। बाकी ठिकाणी कर्ज माफ करताना लाज वाटत नाही मोठमोठ्या उद्योगपतींना। नाही पण एनपीए है, वसूलने का अधिकार आहे। किती वसुललं तुम्ही सांगा? तुम्ही जे कर्ज तुम्ही माफ केलं त्यांचं किती वसुललं? तुम्ही निर्लज्ज आहात हो पाशा पटेल। तुम्ही बोलून पलटू शकता, तुम्ही खोटं बोलून खोटं पकडल्यावर हसून टाळू शकता। माझ्या महाराष्ट्राचा शेतकरी इज्जतवाला आहे। 4 मागणारे लोक दरवाजात आल्यावर तो आपली जीवनलीला संपवतो, कारण त्याला लाज वाटते। तुमच्यासारखा निर्लज्ज माणूस नाही तो। आम्हाला स्वतःवर घिन येते की तुम्ही महाराष्ट्रात आहात आणि शेतकऱ्यांबद्दल असं बोलता। काय म्हणायचे शरद जोशी? शेतकऱ्यांना सरकारची मदतच नको, फक्त शेतकऱ्यांच्या उरावर नाही सरकार उठलं पाहिजे। आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांगला भाव असला की आपली निर्यात बंद, तिकडे भाव पडले की निर्यात उभी। म्हणजे उद्योगपती आणि व्यापाऱ्यांचं सरकार आहे। आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्वस्त कांदा झाला की म्हणजे करा आयात, मारा शेतकऱ्याला इथं। आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला भाव आला, आपल्या शेतकऱ्यांनी म्हटलं की 2 पैसे मिळू दे रे बाबा, नाही निर्यात बंद म्हणे। आता आपल्या देशातल्या लोकांना खायला पाहिजे। आता कापूस, तसेच विदर्भात, पूर्ण विदर्भाचा बेल्ट जो आहे, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, तिकडे मराठवाड्यापर्यंत कॉटन बेल्ट, सर्वात जास्त आत्महत्या। कापसाला जो आता सध्या भाव मिळतो तो किती आहे? 8,110। 8,110 रुपयात जर कापूस कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने घेतला आणि त्याचं जिनिंग करून जर गाठी पाडल्या, तर एक गाठ जे 365 किलोची असते ती 65,000वर गेल्यावर तो नो प्रॉफिट नो लॉस मध्ये सुटतो। सरकारनं काय केलं? त्या ट्रम्प काका समोर साष्टांग दंडवत घातला आणि 19 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर पर्यंत कापसावरचं जे आयात शुल्क होतं ते उठवलं। आता कोणी येऊन भारतात कापूस डंप करावा। अमेरिकेत काय स्थिती आहे? अमेरिकेत या वर्षीचं म्हणजे मागच्या वर्षीचं उत्पादन जे आहे ते 2.87 2.87 मिलियन टन आहे। त्यातलं त्यांना 2.72 मिलियन टन म्हणजे 2.72 मिलियन टन निर्यात करायचं आहे। त्याची गरज फार कमी आहे आणि फक्त हे 11% ड्युटी बंद केली तुम्ही, अमेरिकेचा कापूस येईल या धास्तीनं आपल्याकडे दनादन भाव कमी पडले। आता त्या कापसाच्या गाठीचा भाव 55,200 पण आला। कुठं तक धरणार शेतकरी? आमचं सोयाबीन देशी सोयाबीन, त्याचं तेल महागच येणार। तुम्ही बीटी सोयाबीनचं तेल इम्पोर्ट करणार, आयात करणार आणि आमच्या शेतकऱ्याला म्हणा सोयाबीन आयात करत नाही, तेल आयात करतो। तर मग या सोयाबीनचं काय दही जमवायचं? अरे या सोयाबीन मधनं पण तेलच निघतं, पण आपलं तेल महाग पडतं, कोण घेणार? कारण अडाणी सेठ तर सोयाबीनचा मोठा बाबा धंदा आहे तेलाचा, करू दे इम्पोर्ट। हे भोग सरकारचे आहेत, ते भोगावे लागतात शेतकऱ्यांना।
आणि पाशा पटेल नुकसानाची सवय लावा. यांना आता जोडे खाण्याची सवय लावली पाहिजे. नुसता सत्तेचा मलिदा खातात शेतकऱ्यांच्या नावानं. कैवारी, शेतकरी, पिछडे, आगडे, आदिवासी. काय बाबा, निवडणुकीच्या वेळेला यांची भाषण ऐकलं का असं वाटतं की अरे काय कळवळ आहे यांना. आणि एक वेळा सत्तेत बसले की तू कोण, मग आमचा गौतम, मग मुकेश, ये बाबा मांडीवर बस. आणि शेतकरी मारा लातात. पाशा पटेल नुसता पाशा पटेल बोलला असता पाण्यासाठी काम करणारा एक NGO वाला, एवढं महत्व आलं नसतं. पण पाशा पटेल बोलतो म्हणजे केंद्र सरकार बोलतं, कारण केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचा तो अध्यक्ष आहे. सरकारला वाटतं तो शेतकऱ्याला फार मोठा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. हा रबर स्टॅम्प आहे तिथे. नुसत्या गाड्यात फिरतो, फंक्शन करवतो, मंत्र्यासोबत फोटो काढतो आणि शेतकऱ्यांना ज्ञान देतो. अरे नुकसान सवय करायची ते सोड, तू आम्हाला काय सांगतो तू नुकसानाची सवय. आम्हाला अभिमान आहे, नुकसान उठवून सुद्धा आम्ही या देशाला 2 टाइमचं जेवण खाऊ घालतो. पंतप्रधान बोलतात ना 15 ऑगस्टला की जगात अन्नधान्यात आम्ही नंबर 1, 2 आहो, भाजीपाल्यात नंबर 1 आहो, फळांमध्ये नंबर 1 आहो. हा डवरा हाणतो का रे? आणि तू डवरा हाणतो का? माझा बळीराजा रक्ताचं पाणी करून 2 टाइम जेवायला घालतो. तुम्हाला लाच वाटायला पाहिजे. जे ताटात खाता तिथं थुकता तुम्ही. भोग आमचे, तुम्हाला भोगतोय, हेच आमचं नशीब. याला काय शेताचं देणं घेणं, देव जाणे. मला आहे मी जरी दिल्लीत पत्रकार असलो तर माझे सर्वच्या सर्व नातेवाईक अजूनही शेती करतात. आणि जेव्हा जेव्हा गावी जातो तेव्हा अपराध बोध होतो की मी का असं जीवन जगतो. आणि हा माझ्या देशाचा पोशिंदा असा का राहतो, हे या पाशामुळे. हे पाशा पटेल सारखे लोक हे कीड आहे समाजाला लागलेली. पण पुन्हा निवडणुका आल्या, आपण भोळी लोक हो. पुन्हा यांच्या 8,000 रुपये सोयाबीन आणि कर्जमाफीला पुन्हा आपण पाणी देईल, वीज देईल, शेतकऱ्यांचा इन्कम डबल करेल, आपण त्यांच्या याच्यात येतो. प्रत्येक राजकीय दलांनी शेतकऱ्याचं शोषण केलेलं आहे. शेतकऱ्याच्या नावाने संघटना म्हणून पुढे येतात, तर मग हे पाशासारखे लोक जन्माला येतात. शेतकऱ्यांसाठी काम करणारा म्हणून वर जाऊन बसतो आणि मग भाषा सत्तेची बोलतो. नुकसान आणि नफा हे त्या गुजरात्यांना सांग. महाराष्ट्राचा शेतकरी नफा नुकसान पाहत नाही, कर्तव्य पाहतो. ज्या दिवशी आम्ही नुकसान पाहायला सुरू केली ना, उपाशी मरशील. आज रोखोक मध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तो म्हणतो नमस्कार, पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.